मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या गावातून वाळूने भरलेले 2 टेम्पो अचानक कारवाईच्या भीतीने चक्क तळणी गावात शिरल्याने तारीख 11 रोजी रात्री 7 वाजता मारुती मंदिर परिसरात सर्कस शो कार्यक्रमानिमित्त जमलेले लहान मुलांसह महिला पुरुष थोडक्यात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे अपघात टळल्याने ग्रामस्थ संतप्त झालेले दिसून आले। या घटनेनंतर ग्रामस्थांनी आणि महसूल पथकांनी पाठलाग करताना टेम्पो पकडू नये म्हणून चालकांनी वाळू रस्त्यावर टाकून पथकाचा रस्ता बंद करून पळून जाण्याचा प्रयत्न केला। मात्र दुचाकीवर आलेल्या तरुणांनी पुढे पाठलाग करताना दोन्ही टेम्पो पकडून महसूलच्या पथकांच्या ताब्यात दिले। या घटनेनंतर संतोष सरकटे, बद्री हनवते, किशोर देशमुख यांच्यासह अनेकांनी पाठलाग करून एका टेम्पोला पकडले, तर दुसरा टेम्पो खडी मशीनवर शिवाजी कुंभफळे, रामा वायकर यांच्यासह काही तरुणांनी पकडला। या घटनेची माहिती मंठा तहसीलदार सोनाली जोंधळे यांना मिळताच त्यांनी शिरपूर येथे घटनास्थळावर धाव घेतली आणि दोनही टेम्पो ताब्यात घेण्याच्या सूचना पथकाला दिल्या। वाळू चोरांनी गाड्या लॉक केल्याने बराच वेळ गेला। त्यातील एक टेम्पो पहाटेच्या वेळी वाळू माफियांनी पळून नेल्याने सदरेल चालक राम घुले, मालक राजू ढवळे यांच्यासह अज्ञात व्यक्तींवर कलम 303(2), 281, 35 सह कलम 34 मंडळ अधिकारी गणेश कुलकर्णी यांच्या फिर्यादीनुसार मंठा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। या दोन्ही कारवाईमध्ये मंडळ अधिकारी अनिल उफाड, ग्राम महसूल अधिकारी नितीन चिंचोले, संतोष वानुळे, विठ्ठल उफाड यांचा समावेश आहे। पूर्णा नदीकाठच्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीकडे मंठा महसूल व पोलिसांचे अर्थपूर्ण संबंध असून मंठा पोलिसांचे वाळू चोरांना अभय असल्याचा आरोप उद्धव सेनेचे ज्ञानेश्वर सरकटे यांनी केला आहे। गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना।